बोरी गावामध्ये नवीन 33 KVAचं सबस्टेशन उभं राहत आहे. हे सबस्टेशन उभं राहिल्यानंतर इथल्या परिसरातल्या बहुतांश गावामध्ये जवळपास माझ्या माहितीनुसार 35 ते 40 गावामध्ये जो विजेचा भार इतर सबस्टेशनवरून जो येतो आहे तो पूर्णतः कमी होणार आहे आणि वीज पुरवण्यासाठी डिपार्टमेंटला MSEBच्या डिपार्टमेंटला अधिकचं सोयीचं होईल आणि ग्राहकांना पण त्याचा लाभ होणार आहे. वास्तविक पाहता हे जे सबस्टेशन आहे इथं उभं करण्याचं काम सुरुवातीला वल्लभशेठ बेनके साहेबांनी चालू केलं होतं आणि ते सबस्टेशन कसं असलं पाहिजे त्याची डिझायनिंग तेव्हापासून तयार झाल्या. नंतर 2020 साली एक गव्हर्नमेंटचे सबस्टेशन निर्माण करण्याची एक पॉलिसी आली. काय ते पॉलिसी AG पॉलिसी 2020. त्याच्यामध्ये हे आपण समाविष्ट केलं आदरणीय दादांच्या मदतीने आणि त्याच्यानंतर त्याची प्रमा इश्यू होऊन त्याचं टेंडर प्रोसेस होऊन वर्क ऑर्डर होऊन प्रत्यक्षात हे कामाला आता सुरुवात झालेली आहे. आता अजितदादा आपल्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्यांच्या हस्ते इथलं भूमिपूजन व्हावं अशी स्थानिक बोरी बुद्रुकच्या ग्रामस्थांची मागणी होती. तशी भावना त्यांनी सुद्धा अजितदादांपर्यंत पोहोचवली आणि आदरणीय दादा 22 मे रोजी जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि त्या दिवशी बोरीच्या सबस्टेशनचं आपण भूमिपूजन करणार आहे. हे भूमिपूजन झाल्यानंतर पुढच्या 6 ते 7 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल आणि त्याच्या 8व्या-9व्या महिन्यापासून इथल्या परिसरातल्या विजेचा प्रश्न जो आहे जो वल्लभशेठ बेनके साहेबांनी विचार मांडला होता त्याचं इनिशिएट केलं होतं ते आम्हाला करता आलं, मला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना. त्याच्याबद्दल आम्ही निश्चित प्रकारे एक समाधान व्यक्त करतो. या सगळ्या गोष्टीमध्ये आधीचे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते नारखेडे साहेब होते ना, नारखेडे साहेब होते. नंतर आता बांगर साहेब आणि त्यांचे सर्व टीमचे डेप्युटी इंजिनियर ज्युनियर इंजिनियर्स त्यांनी मेहनत घेतली, त्यांनी फॉलोअप घेतला, पाठपुरावा केला, तेव्हा कुठं हे असं यश प्राप्ती होते. जवळपास 9.5 कोटीचं काम हे आता आपण इथं करतो आहे आणि त्याचं भूमिपूजन 22 तारखेला आदरणीय अजितदादांच्या हस्ते इथं होत आहे. याचा आनंद आमच्या मनामध्ये आहे. प्रमुख उपस्थिती म्हणून ह्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, आपले तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे आणि त्याचबरोबर मग आशाताई बुसके असतील, सत्यशीलदादा शेरकर असतील, संजयराव काळेसाहेब असतील, हे जे प्रमुख संस्थांवर काम करणारे विविध पक्षाचे जे काय नेते मंडळी आहेत ह्या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम इथं पार पडणार आहे. त्याचबरोबर बोरी गाव हे पुणे डिव्हिजनमध्ये म्हणजे पुणे डिव्हिजनमध्ये 5 जिल्हे येतात. एक आदर्श प्राप्तीकडे वळणारे गाव आहे. ते का तर ह्या संपूर्ण गावाची मोजणी आमचे तरुण सहकारी युवराजच्या नेतृत्वाखाली इथं झाली, सरकारी मोजणी. मग ती ऑन फील्ड मोजणी झाली, ड्रोननी मोजणी झाली, प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचं क्षेत्र पण निघालं, अनेक दिवसाचे वाद तंटे मिटले. बऱ्याच जणांच्या शेतातून रस्ते होते ते कुठं होते त्याचे जरा शिफ्ट झाले, सामंजस्याने बसून काही प्रश्न मिटवता आले. काही थोडं प्लस मायनस असेल तर त्यांनी गावात गट तट हे सगळं असतंच, पण त्यांनी सर्वांना एकत्रित केलं, गावाने त्याला सहकार्य केलं. ह्या गावातले पण इतर पक्षाचे लोक असतील, इथल्या गटातले लोक असेल, हे युवराजच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी झाल्यात आणि ते पुणे डिव्हिजनमधलं बोरी बुद्रुक हे पहिलं गाव आहे की संपूर्ण गावाला संपूर्ण सरकारी मोजणी होऊन त्यांची प्रत प्रदान करण्याचा कार्यक्रम 22 तारखेला ह्याच ठिकाणी होणार आहे. म्हणून आज हे कार्यक्रम कसा होणार याची तयारी आणि पाहणी करण्यासाठी मी बांगर साहेब असतील, या गावचे सर्व प्रमुख नागरिक असतील, त्याचबरोबर ह्या विभागाचे PI तायडे साहेब आहेत आणि त्यांची सर्व टीम इथं आलेली आहे. मी आपल्या विघ्नर टाईम्सच्या चॅनलद्वारे बोरी आणि या पंचक्रोशीतले जेवढे गाव आहेत ते सर्वांना विनंती करतो की 22 तारखेला ठीक संध्याकाळी 6 वाजता आपण बोरीच्या हनुमान मंदिराच्या शेजारी जे सभागृह आहेत तिथं आपण जमावं अशी मी आपल्यामार्फत सर्व नागरिकांना नम्रतेची विनंती करतो. सर 22 तारखेला अजितदादांचा दौरा आहे, अजून कुठले कुठले प्रोग्राम आहेत आणि इथलं जे वीज केंद्र होणार आहे ते किती KVचं असणार आहे? वीज केंद्राचे हायलाईट्स काय त्याच्या बाबतीत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर माहिती देतील. पण अजितदादा 5 वाजता नारायणगावच्या पोलीस स्टेशनचं उद्घाटन अजितदादांच्या शुभ हस्ते होणार आहे. त्यानंतर 6 वाजता इथं आहे आणि त्याच्यानंतर 7 वाजता उतुरला जो 375 वैकुंठगमन सोहळा त्याची सांगता सोहळा जो उतरला होत आहे त्या सोहळ्याला भेट देण्यासाठी येणार आहे. तब्बल 20 ते 22 हजार लोक एवढी मोठ्या संख्येने तिथं उपस्थित राहणार आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने जर आपल्या परिसरात होणार असेल तर त्याला भेट देण्यासाठी अजितदादा म्हटलं की मला नक्कीच आवडेल. शेवटी वारकरी संप्रदायाची
पताका आणि आपलं धर्मवाढीसाठी त्याचा प्रसार होण्यासाठी वारकरी संप्रदाय खूप मोठं काम करतात आणि म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना भेटण्यासाठी आदरणीय दादा 22 तारखेला इथं येत आहे. इथं वीज निर्मिती केंद्र व्हावं म्हणून इतरही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रयत्न केलेले आहेत, त्याबद्दल काय सांगा? निश्चितच शेवटी प्रयत्न करत असताना अनेकांचे त्याच्यामध्ये हात लागतात आणि मग इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा त्यांचे पत्र असेल देणे किंवा त्यांचे आता सरकार आता काय आघाडी आणि युत्यांचं आहे म्हणून वेगळ्या पक्षांचे आघाडी किंवा युती होऊन ते सरकार स्थापन होतं आणि म्हणून त्यांच्या पक्षाचे नेते असतील, त्यांच्या पक्षाचे जर मंत्री असतील तर त्यांच्यापर्यंत शिफारस पत्र देणं हे करणं त्यांचाही हातभार असतो. म्हणून हा अजितदादांच्या शुभास जरी असला तरी उपस्थिती मात्र महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल अशा प्रत्येक घटकाच्या नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण हा सोहळा तो पार पाडणार आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.